दरम्यान जवळपास 4 वर्ष सुरू असलेलं हे युद्ध संपण्याच्या अगदी जवळ आल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला, तर अमेरिकेने युक्रेनला भक्कम सुरक्षा हमी दिल्याची माहिती झेलेन्स्की यांनी त्यांच्या भेटीनंतर दिलेली आहे. For their engagement and full commitment and also to our team. आम्हा दोघांच्या शिष्टमंडळांनी आमच्यासमोर सविस्तर चर्चा केली आहे. आम्हाला अमेरिकेकडनं भक्कम सुरक्षा हमी मिळाली आहे आणि ती कायमची असेल. कागदोपत्री ती 15 वर्षांसाठी आहे, मात्र यात वाढही केली जाऊ शकते. मी ट्रम्प यांच्या समोरच याबाबतचा मुद्दा उपस्थित केलाय आणि मी त्यांना सांगितलं की आधीच आम्ही युद्धात गुंतलो आणि जर हे युद्ध 15 वर्ष टिकलं तर आम्हाला अमेरिकेकडनं सुरक्षेची हमी गरजेची आहे. कदाचित त्याहूनही अधिक वर्ष आम्हाला हमीची गरज आहे आणि जर असं झालं तर ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की ते यावर विचार करतील. This is the key milestone in achieving lasting peace and our teams will continue work. As you know, I had an excellent phone call with President Putin that lasted for over 2 hours. आमची चर्चा फार चांगली झाली. आम्ही कराराच्या जवळपास 95% भागावर सविस्तर चर्चा केली आहे. मला नाही माहित कितपत, पण चर्चा तर झाली आणि तुम्हाला सांगतो की हे युद्ध संपण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलंय. हे युद्ध आजवरचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचं फार भीषण आणि कठीण युद्ध आहे. कदाचित दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर आणि मोठं आहे. President Karol Nawrocki of the Republic of Poland, Prime Minister Jonas Gahr Store of the Kingdom of Norway,